कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग दुर्गे, कवाची फोन कानाला धरून बसलीस? काय फोन लागतोय का नाही? अगं नाही की ताई, ती डुचकी फोनच उचलना झाल्या का ताई? तिचा काही विचार बदलला का काय? तेवढी हिंमत नाही त्यांच्यात। आम्ही जे सांगू त्याच ते करणार। पैशाच्या लई भुकेले आहेत त्या, आणि आता तर काय डबल मोबदला मिळतोय म्हणल्यावर धावत येतील त्या। सॉरी 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 सॉरी, खूप उशीर झाला। अरेच्या, खरंच धावत पळत आली की ग ताई ही? थोडा चांगल्या तासभर लेट आलाय तुम्ही। तुम्हाला काही वेळेची किंमत आहे का नाही हो? हा, एवढा का उशीर केला तुम्ही? सॉरी मॅडम, काय ते थोडं घरचं काम होतं ना, म्हणून उशीर झाला। आमचं काम जास्त महत्वाचं होतं, ते केलं का नाही ते सांगा। हो हो केलं ना। काय तशी सही करायची प्रॅक्टिस आहेच आहे मला। वकील साहेब, क्या करणार अक्षर मॅडमची सही? सर सही बरोबर आहे। काय आहे, ताईच्या नावाने मी बँकेतनं पैसे काढते ना, तेव्हा साईन करते मी तिची। कसं आहे, ताईला पण तिची साईन जमणार नाही एवढी परफेक्ट सही करते मी। आता काय म्हणजे आता या पेपर्सचं आपण काय करायचं? आपण पोस्टाने पाठवू ही नोटीस त्यांना। आजच्या आज पोहोचल असं बघा। ते काय म्हणतात ते हँड डिलिव्हरी की काय, हा ते द्या। पण ते कागद सुनबाईंच्या हातात आजच्या आज पोहोचले पाहिजेत। ठीक आहे मॅडम, आज पोहोचून जाईल नोटीस। आणि अधिपतींचे कागद द्या आमच्याकडं, हा ते आम्ही देतो। तुम्ही फक्त सुनबाईंचे कागद पाठवून द्या, बाकी आम्ही बघतो काय करायचं ते। मॅडम मी आलोच। फायनली फायनली मॅडम, तो दिवस आला। कोणता? अहो, ज्याची तुम्ही वाट बघत होता तो। आम्ही कसली वाट बघत होतो? मॅडम अहो, ताई आणि जिजू वेगळे होण्याची वाट बघत होता ना तुम्ही। अजून झालेत कुठं वेगळे? हा म्हणजे आता डिवोर्सची नोटीस जवळ जवळ गेली म्हणजे झालंच की। आपण आपल्या बाजूनी काम तर केलंय, पण कायदेशीर गोष्टी व्हायला जरा वेळ लागतो। त्यात तुमची बहीण किती अतिशहाणी आहे तुम्हाला चांगलंच ठाव आहे। समजा सहज मान्य करतील असं काही वाटत नाही आम्हाला। नाही, तसं ताई सहज मान्य करेल असं मला नाही वाटत। वय की एवढं प्रॉपर्टी पैसा कशा पायी सोडेल ती? काय ना काय तर नाटकं करणारच किती। ते ठाव आहे आम्हाला दुर्गे, म्हणून तर आम्ही हिराबाईंना म्हणलंय तुम्ही समज काम करून द्या, आम्ही तुम्हाला डबल मोबदला देऊ। कारण तुम्हाला डबल काम करायचंय नाही का हिराबाई? हा, डबल काम? तुमची बहीण आमच्या अधिपतींना पटशिरी मोकळं करेल असं काय ते बघा। आता येळ घालू नका काय हिराबाई, कळलं का? हो, पण तसं अवघड वाटतंय ते। किती अवघड आहे? आता ताईला कन्व्हिन्स करणं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये। दुर्गे, हा, आता आहे ना व सोपं? जमल ना व तुम्हाला? अहो तेच म्हणते मी, जा त्यांना मनवा आणि घरी घेऊन या। होय की, पण ते काय म्हणतात तसं योग्य वेळ येऊन दिली की। भाऊजी, वेळ येत नसते, वेळ आणावी लागते। ठीक आहे, तेच सांगतोय मेला, तू गाडीत बस आधी। तू ऐक माझं, गाडीत बस। थांब थांब, गडबड करू नको, एक मिनिट। म्हणून तू आज वहिनीसनी बोलून आणले का इकडं? मी तरी काय करणार आता, तुझ्या अर्धांगिनीला घरी आणायचं म्हटल्यावर माझ्या अर्धांगिनीची मदत तर घ्यावीच लागणार ना। केवढं करशील आमच्यासाठी? वहिनी तुम्ही जाऊन स्वतः बाजारात एवढं सगळं घेऊन आला, माझ्या तर डोसक्यात बी आलं नसतं माहिती आहे का हे असलं। खरं सांग, मला राहून राहून सारखं वाटतंय तुमच्या दोघांचा आमच्या दोघांच्या संसारात लय मोठा वाटा आहे। तुम्ही वहिनीला घरी घेऊन आलात ना, तर आमच्या मेहनतीचं चीज होईल। बरं भाऊजी, तुम्ही बोलण्यात वेळ वाया घालू नका, जा आणि भांडण मिटवा।
आणि वहिनींना घरी परत घेऊन या. वहिनी घरी आल्याच पाहिजे, आल्याच पाहिजे. आल्याच पाहिजेत. अरे होय की. काय हिराबाई, जमल ना व? का अजून पाहिजे मोबदला? म्हणजे अजून फास्ट काम कराल तुम्ही काय? नाही नाही, लगेच करते ना काम तुमचं. तुम्ही सांगाल ते करेन. ठीक आहे, लागा आता कामाला. हो, थँक्यू सो मच मॅडम. आम्हाला बी कवा तरी तुम्हाला थँक्यू म्हणण्याची संधी द्या की. हा, तशी वेळ येऊ द्या की. येणार मॅडम, ती वेळ लवकरच येणार. तुम्हाला जसं पाहिजे ना तसंच होईल सगळं. ठीक आहे, करा काम सुरू तुम्ही. आणि हा, जरा लवकर कर हे काम, कारण या कामासाठी ताईनं लई मोठी रक्कम मोजल्या. एवढं ध्यानात ठेवायचं, कळलं? हो, काळजी करू नका, मी फास्ट काम करतेच. आणि हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला ठाव आहेच, पण परत एकदा सांगतोय तुम्हाला, आपल्यातल्या गोष्टी आपल्यातच ठेवा. इकडच्या कानाला तिकडची गोष्ट कळता कामा नाही. आणि हा, तोंडाला कुलूप लावायचं. हा, मॅडम, अहो माहितीये मला, आज थोडी काम करते तुमच्यासाठी. काळजी करू नका. हा, मी येते. निघा मग आता आणि कळवत राहा आम्हाला. थँक्यू सो मच. हा, येते. ताई, तुला गॅरंटी आहे ना व का ती आपलं काम करल म्हणून? कारण ती का नाही पैशाची लई भुकेली आहे. ती नुसतंच पैसे उकळत राहणार आणि आपलं काहीच काम करणार नाही, असं तर होणार नाही ना व? उकळून उकळून किती पैसा उकळणार ही? मग पैसा आहे आपल्याकडं. आणि हिराबाईचं सोड ग दुर्गे, आज आम्ही कामच असं केलंय की त्या सुनबाईंच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. बस ती नोटीस त्यांच्या हातात पडू दे, मग येईल खरी मजा. आता खरा खेळ सुरू झालाय. कसला खेळ? सुनबाईंना म्हणलं नव्हतं का आम्ही, तुला शिकवीन चांगलाच धडा. ही नोटीस हातात देऊन आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहोत. वय ताई, तू म्हणली होतीस. त्यांनी भर मंडपात आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचं झालेलं लग्न मोडणार. हिसाब बराबर. वय की ताई, तू तिला असा काही धडा शिकवलायस का ती आयुष्यात तुझ्याशी कधी बी पंगा घेणार नाही. काडी मोडची नोटीस बघल आणि बसल बोंबलत. ताई, तुझ्या बुद्धीला का नाही साष्टांग दंडवत बाई. तू जिंकलीस बघ, उडवलीस त्या टुचकीला. थांब थांब, एवढी एकदम खुश न ग होस. अजून उडायला नाहीत त्या. हं? आता काय राहिलं ताई? अजून लग्न राहिलंय की त्यांचं. आता नोटीस जाईल, पण त्या अधिपतींच्या मनातून जातील ते खरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.